आलेलो आहे मेन रोडला स्ट्रीट शॉपिंगसाठी आणि आता आहे दिवाळी, त्याच्यामुळे मस्त वातावरण झालेलं आहे मागे. तर आता चालली आहे मी मधल्या गल्लीत उभी आहे. लेट्स गो. तर तुम्ही बघू शकता आम्ही मेन रोडला गेलेलो आहे, बट खूप गर्दी असल्यामुळे मी फार कमी व्हिडिओ काढू शकले. तर हा आहे लक्ष्मीपूजनाचा दिवस आणि बाहेर मस्त रांगोळी काढलेली आहे आणि हे आहे आमचं घर, म्हणजेच माझं सासर. ही मांडलेली आहे पूजा, म्हणजे आता लक्ष्मीपूजनाचा टाईम आलेला होता. हे आहे आमचं देवघर आणि हा असा सुंदर आकाशकंदील आणि फुलांच्या माळा आणि मस्त डेकोरेशन केलेलं होतं. आणि 3 वर्षानंतर इंडियामध्ये दिवाळी साजरी केल्यामुळे दिवाळी ही ॲक्च्युअल दिवाळी वाटत होती. हाय गाईज, तर आज आहे 1 नोव्हेंबर आणि इथे दिवाळी. तर हॅपी दिवाळी सगळ्यांना. मस्त आता आम्ही लक्ष्मीपूजन केलं आणि आता मस्त जेवण करणार आहे थोड्या वेळाने. तर येस, खूप एन्जॉय करतोय आणि 3 वर्षांनी आम्ही इथे दिवाळी साजरी करतोय. तो खूप मस्त वाटतंय. आणि आता मी माझ्या सासरी आहे आणि यानंतर मी माझ्या घरी जाणार आहे. सो आय एम एक्सायटेड तिथे पण दिवाळी बघायला आणि फटाके वगैरे फोडणार आहे आम्ही, तर ते पण तुम्हाला दाखवते. मस्त दिवाळीचा माहोल आहे आणि सगळे फटाके फोडतायत. आम्ही पण थोड्या वेळाने जाणार आहे आणि फटाके फोडणार आहे, तर मी तुम्हाला दाखवेन. मस्त दिवे लावले आणि फुलांच्या माळा पण. तर सासरी लक्ष्मीपूजन आटपल्यानंतर मी माहेरी आलेली होती. ही होती माझ्या घरातली, म्हणजे माझ्या माहेरची रांगोळी आणि हे आहेत दिवे. नंतर हे आहे माझ्या घरातलं देवघर. यानंतर दर्शन घेऊन आणि फराळ वगैरे करून आम्ही घरी आलेलो माझ्या सासरी आणि यानंतर आम्ही फटाके फोडले. मागे हो रिशन, मागे हो. खराब येते. बघ बघ लेफ्ट ला किती छान आहे. स्कूल काय 100 वर्ष जुनी आहे. 80-90 मिनिमम आहे. बघ इज टेलिंग 1946. कसं वाटतंय? सो इट इज 80 years old. बघ रिशू, छान वाटतंय. छान आहे ना. दिसली डॅडी स्कूल. येऊ आणि पप्पा सेम स्कूल मध्ये होते बरं का. 1946 ना रे बघ. 78 years. तर ही स्कूल माझी बहीण यश आणि यशच्या भावाची होती आणि बऱ्याच वर्षांनी बघितलं पण अजूनही तशीच होती. स्कूलच्या साईडला इंडियन करन्सी नोट प्रेस होतं. तर इंडियामध्ये टोटल 4 नोट प्रेस आहेत, तर त्यापैकी एक जेल रोडमध्ये आहे आणि 1928 मध्ये हे ओरिजिनली एस्टॅब्लिश केलं गेलं होतं. आणि माझे आजोबा पण याच प्रेसमध्ये होते, त्यामुळे लहानपणापासून मी या एरियाला ओळखते. तर हा जो रोड बघताय तुम्ही, तर तो आमच्या लहानपणीचा आवडता रोड होता आणि तेव्हापासून इथे अशी छान हिरवीगार झाडं आहेत. पूर्वी करन्सी नोट प्रेसचे क्वार्टर्स होते इथे, त्यामुळे माझे बाबा इथेच लहान असे मोठे झालेले आहेत आणि अजूनही त्यांचं घर आहे, पण अर्थातच आता तिथे कोणी राहत नाही. इथला ट्रेन ट्रॅक आणि हा इथला रोड कुठे जातो? इकलहराला ना. माझे बाबा म्हणायचे की तेव्हा इथे ट्रेन यायची म्हणून. यार ट्रॅक वर इथेच ना, तो इथला ट्रॅक वेगळा आहे. अच्छा, हा वेगळा. या ट्रॅक ट्रेकिंग होतं. इकलहरा ये फार्म्स एव्हरीवेअर. चांगलं आहे रे. तरी अजून हे ग्रीन राहिलाय ना. सुंदर ग्रीन दिसतं. एवढे मस्त आहे. एकलहराची कम्युनिटी काय एकदम ग्रेट आहे ना. You know Ishan, what is this called? Eklahari colony. तीन आहेच हा यश. छान आहे ना. Super duper. फक्त घरांना त्यांनी मेंटेन केलं नसेल एवढं मला असं वाटतं. आलेलं आहे. That school bus I have traveled that by bus and now it's ruined. My God. ती तुझी स्कूलची होती? No. That's not my exact everyday school bus. Officers Club. I've climbed the walls over there too. On the roof. हो का? Which roof? That back. There you see slide and swing. It's been this. Well, how did you climb? Okay, swing and slide. Daddy, how repair did केलंय you ते. climb? I climbed the wall. हे बघ हे गेलं सरळ right. It's gone. स्विमिंग पूलची. ओके, स्विमिंग पूल होता का ते? It's gone. मस्त वाटत असेल ना तुला आठवणी? इथे ना डाळिंबाचं झाड होतं. My mom used to come here to learn all the इथे cooking classes. Oh. There used to be a pomegranate tree. Where?
used to come out and used to go play. या मागच्या घरात कोण असंच रॅन्डम क्रिकेट खेळणारा फ्रेंड होता. एकलेरा विजिट अचानक झाली ना आपली आज. Hated him. हो हे लेफ्ट वाला आहे हा. यशचं लहानपणीचं होम. Yes. त्याला नीट केलं जरा क्लीन केलं तर छान होईल ते नाही का. No one will stay. No one stays there. कधीपासून कधीपर्यंत राहिलाय तू इथे अरे यश कधीपासून कधीपर्यंत राहिलाय. From the age of 14 until 21. Abandoned homes and it turned into There are no forest. animals here यश. Those quarters are still बिबटे वगैरे असे चान्सेस आहेत ना तिथे. असेल असं तुला नाही बिबटे असेल असेल. असेल. हो Till the age of 14 I stayed in 2 different homes. माझं तर कसं आहे माझ्या घराच्या समोरच घर the आहे. different which are grown up, that one I'll Dad used to do hair cutting, सुयोग hair cutting. The- अच्छा आता तो त्यांचा पुढची पिढी चालवत असेल. Who's that guy? the फुलं कुठे कुठली फुलं. माळा. Look at the light blue towel. माळा? The light blue towel. The one above that. अच्छा तो समोर कधीपासून नव्हतं. कधीपर्यंत It राहायचं. says that road is colorful. From a bird. From Colorful road is right. Yes. हे बघ ते until 5th standard I used to stay in the building here where Pratiksha Mankar also used to stay with me. ओके. She used to stay down where the green pendal is. I used to still stay on the 3rd floor. ग्राउंड है ना. It had a gym and there was one more door there in the middle. When you're old. Yeah. बघ ही निवडी येते right side. इथे चालली होती ना मी. Daddy. And This is 3 floor bed. 3 floor. 10 months old. हाँ. It is 10 months. एकलेरा विजिट That is the 10 months school. Yes. पेक्षा है ना. Ashik is 10 times better than you see the का pool on माहिती the का right. आपल्याला इथे राहायची सवय आधीपासून. चांगला आहे मोठा आहे चांगला. हे सगळे शेतकरी लोक आहे माहिती साईडला त्यांची शेती आणि मग बंगले. तिथे पोलीस असतात बघा रिशो. आफ्टर 2 minutes. एकलेरा अजूनही ब्युटिफुल आहे हा. म्हणजे क्वार्टर्स खराब झाले पण बाकी आहे. Green यार, so green. I was not expecting. आयटी न आल्यामुळे हे तसंच राहिलंय नाहीतर आलं असतं ना मग तो संपलं नसतं हे सगळं. सगळीकडे बिल्डिंग झाल्या. रिशो